चला तर मग आता बनवूया मूग डाळीचे भजे। तर येथे टकराची मूग डाळ घेतलेली आहे। तर ही टकराची मूग डाळ 2 तास भिजत ठेवली होती आणि भिजत ठेवल्यानंतर ती थोडीशी सुकायला ठेवली होती। तर येथे आता ही डाळ सुकून झालेली आहे। सुकून झाल्यावर आता याची जाडसर पेस्ट काढून घ्यायची आहे। तर पेस्ट काढताना यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक टाकलेली आहे। तर बघा येथे हिरवी मिरची, लसूण, आता येथे खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि अद्रक। आता हे सर्व मिक्सर मधून जाडसर काढून घ्यायचं आहे, बारीक नाही काढायचं आहे। एवढा अद्रक टाकली होती यामध्ये। तर बघा आता काढून घेतलेला आहे जाडसर। आता यामध्ये कांदा, तिखट थोडंसं तुम्हाला आवडेल तेवढं कमी जास्त, हळद, मीठ चवीनुसार, जिरं, थोडंसं कॉर्न फ्लावर 1 चमचा। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। ते तेल गरम झालं की हे सर्व मिश्रण एकत्र करून भजे करून घ्यायचे आहे। तर 1 ते 2 मिनिटांनी तेल गरम होईल। तर आता तेल गरम झालेलं आहे। तर आता याचे भजे करत आहे। तर आता हे ब्राउन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मूग भजे म्हटलं तर पचायलाही हलके आणि पौष्टिक पण।
तर थोडे थोडे ब्राऊन कलरचे होतच आहे. तर बघा आता ब्राऊन कलरचे झालेलेच आहेत. तर आता काढून घेत आहे प्लेटमध्ये. तर बघा हे गरमागरम मूग भजे आता तयार आहेत. बाहेर मिळतात तसे. तर येथे मूग भजे आणि चटणी आता तयार आहे आणि हिरवी मिरची पण त्यासोबत. तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारचे मूग भजे. तुम्हालाही नक्कीच आवडतील. अतिशय टेस्टी लागतात हे मूग भजे. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.